अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या गैरकृत्यांविषयी नवे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत पुन्हा एकदा भर पडली आहे। झिरवाळ हे शासकीय विश्रामगृहात किंवा त्यांच्या बंगल्यावर एका ट्रान्सजेंडरशी अश्लील वर्तन करत असल्याचा व्हिडिओ अधिवेशन संपत असतानाच व्हायरल झाला। गुरुवारी या व्हिडिओत नवी भर पडली आहे। आक्षेपार्ह व्हिडिओची संख्या वाढली आहे। एक एक करून अजून नवीन व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत। राष्ट्रवादीतील अस्वस्थतेत यामुळे भर पडली असून सरकारच्या प्रतिमेला जपा असा निरोप पुन्हा भारतीय जनता पक्षाकडून येईल का, या परिस्थितीत पक्ष सापडला आहे। नरहरी झिरवाळ यांच्या शयन कक्षात काय कृत्य झाली हे बाहेर येणं त्यांच्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीचंच काम असावं किंवा हे व्हिडिओ खोट्या वा तांत्रिक मदतीने केलेल्या असाव्यात, या दोनच शक्यता असल्याची चर्चा राष्ट्रवादीत आहे। पाहुयात या संदर्भातली सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोघांना अजित पवार यांच्या हयातीतच आरोपांमुळे मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता। अशोक खरातशी असलेल्या सलगीमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांनाही राजीनामा द्यावा लागला। आता नरहरी झिरवाळ यांच्या कथित क्लिप्स बाहेर आल्याने खळबळ माजली आहे। झिरवाळ यांचा कर्मचारी कार्यालयातच लाच घेतो हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं। या व्हिडिओबद्दल काँग्रेस आक्रमक आहे। सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे। हे व्हिडिओ फोटो खोटे असतील तर झिरवाळ यांनी पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधायला हवा होता, असेही एका नेत्याने सांगितले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही। रात्री उशिरापर्यंत नरहरी झिरवाळ कुठे आहेत त्याची कोणतीही माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लाचखोरीच्या प्रकरणावेळीच त्यांना घरचा रस्ता दाखवायला हवा होता, असंही काही नेत्यांचं मत होतं। मात्र सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं हे विधान सर्वप्रथम करणारे झिरवाळ हे आदिवासी समाजातील नेते मानले जातात। या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन कारवाई केली जाईल असं बोललं जातंय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिमंडळाबाहेर फेकले गेलेले काही नेते कमालीचे अस्वस्थ आहेत। आपल्याला मंत्रिमंडळात घ्यावं असं त्यांना वाटतंय। गुरुवारी महत्त्वाचे नेते मुंबई बाहेर असल्यामुळे या संदर्भात कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला अजित पवार यांच्या निधनानंतरचे निर्णय वैध मानू नका असं पत्र पाठवलं। त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं मानलं जातंय। आता नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांच्या समवेत शयनगृहात असलेल्या त्या व्यक्तीचे अन्य नेत्यांसमवेत असलेले फोटोही गुरुवारी व्हायरल झाले आहेत। ट्रान्सजेंडर मंडळावर नेमणूक मिळावी यासाठी ही व्यक्ती नेत्यांना भेटते, असेही काही जणांचं म्हणणं आहे। या प्रकरणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। झिरवाळ यांना आता जाब विचारायला हवा, त्याच वेळी व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळून पाहायची गरज आहे का, याबद्दलही राष्ट्रवादीत विचार सुरू आहेत। राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना बदनाम करण्याचं कुंभाट तर असलं नाही ना, अशी शंकाही आता व्यक्त केली जात आहे। अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर नेत्यांच्या अश्लील कारनाम्याने महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला, तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधपतनाचे ज्वलंत उदाहरण आहे। या प्रकरणानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गप्प का, असा सवाल प्रदेश काँग्रेसने आता उपस्थित केलाय। एका जबाबदार मंत्र्याने अनैतिक वर्तन करणं संतापजनक आहे। हा प्रकार सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळीमा फासणारा आहे। मंत्रालयातील कार्यालयात भर दिवसा लाच घेताना कर्मचाऱ्यांना अटक केल्याचं प्रकरणही ताजं आहे। झिरवाळ यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे खूप काही दडलेलं आहे असं दिसतंय। भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर अडचणीत सापडलेले असतानाच आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचाही कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे। त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। आता धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रिपद सोडावे लागणारे झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस गटातील तिसरे मंत्री ठरतील। तर याच प्रकरणामुळे आता रुपाली चाकणकरांनंतर झिरवाळांचा राजीनामा पक्ष घेणार का, की झिरवाळ प्रकरणामुळे राष्ट्रवादी पुन्हा अडचणीत येईल, यावर पक्षाची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।